नमस्कार मित्रांनो, SY हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर PM किसानच्या माध्यमातून हप्ता घेत असाल, तसेच नमो शेतकरीच्या माध्यमातून हप्ता घेत असाल, तरी अतिशय महत्त्वाची बातमी आता तुमच्यासाठी समोर आली आहे। कारण PM किसानचा हप्ता घेताना तुम्हाला हे काम करावे लागणार आहे, नाहीतर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला कोणतं काम करावे लागणार आहे, लक्षपूर्वक बघा। हे काम न केल्यास तुम्हाला PM किसानचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही। सरकारने सर्वात मोठी अपडेट काढली आहे। बघा कोणती अपडेट आली आहे। अतिशय महत्त्वाचे अपडेट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेले आहे। त्यामुळे आता तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ नये असे वाटत असेल आणि तुम्हाला पुढील हप्ता म्हणजे 19वा हप्ता जर पाहिजे असेल, तसेच नमो शेतकरीचा 6वा हप्ता हवा असेल, तर लवकरात लवकर हे काम करून घ्या। शेतकरी मित्रांनो, आपल्याला 19वा हप्ता कधी मिळेल याची माहिती पण वरून आलेली आहे आणि नमो शेतकरीचा 6वा हप्ता कधी मिळणार याची तारीख पण फिक्स झाली आहे। म्हणजे तुम्हाला आता एक काम करावे लागणार आहे, तर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। भरपूर शेतकऱ्यांना आता एकच प्रश्न पडलेला आहे की आता विधानसभेची निवडणूक झालेली आहे, मग आता आम्हाला नमो शेतकरीचा 6वा हप्ता कधी येणार, PM किसानचा 19वा हप्ता आणि PM किसानचा 19वा हे दोन्ही हप्ते आमच्या खात्यामध्ये एकत्र येणार का, याचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही लक्षात घ्या की आता केंद्र सरकारने काही नियम लावले आहेत, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची आता कसून चौकशी होणार आहे। त्यामुळे जे शेतकरी हे 2 कागदपत्रे त्यांच्या अर्जात देतील त्यांनाच या दोन्ही योजनेचा पैसे येणार आहेत। लक्षात ठेवा, PM किसान योजना ही गरीब असून आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे। परंतु जर तुम्ही हे काम नाही केले तर सरकारला वाटेल की तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे घेत आहात। तुम्ही गरीब आणि गरजू शेतकरी नाही आहात, कारण आता सरकार कसून चौकशी करणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याला आता बँकेत जाऊन पण हे काम करावे लागणार आहे। त्यासोबत 2 कागदपत्रे देखील द्यावे लागणार आहे। PM किसान योजना ही देशभरात चाललेली, परंतु काही शेतकरी फसवणूक करत असल्याने सरकारला लक्षात आल्याने हा मोठा बदल केलेला आहे। याचबरोबर आपण जर पाहिल्यावर नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे, तर वाढ किती रुपयांनी केली जाणार आहे आणि हे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला येणार आहे याची तारीख सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओ माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। याचबरोबर हे दोन्ही हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला महत्त्वाची 2 कागदपत्रे कोणती द्यावी लागणार आहे ते पण सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,50,000 शेतकरी पात्र झालेले आहेत आणि हे दोन्ही हप्ते म्हणजे PM किसानचा 19वा हप्ता, नमो शेतकऱ्यांचा 6वा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना आत्ताच्या आत्ता लगेच तुम्हाला एक काम करण्याचं आहे, म्हणजे तुम्हाला 2 कागदपत्रे द्यावी लागणार आहे, तसेच बँकेत जाऊन एक काम करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे। काही महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्यावेळेस मित्रांनो निवडणुका लागल्या होत्या, महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी घोषणा केली आहे, परंतु त्यासाठी आता हे काम करणे गरजेचे आहे। हे काम केले तरच तुम्हाला नमो शेतकरीचा 6वा हप्ता आणि PM किसानचा योजनेचा 19वा हप्ता येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये आता ₹3,000 वाढ होणार आहे। म्हणजे जे शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचं वार्षिक ₹6,000 भेटले, प्रत्येक हप्ता ₹2,000 भेटला, पण आता ₹6,000 वर ही योजना 9,000 केली जाणार आहे। म्हणजेच हप्त्याला शेतकऱ्यांना ₹2,000 भेटत होते, तर आता हा हप्ता वाढला आहे आणि काही नियम बदललेले पण आहे, कागदपत्रे पण बदलले आहेत। कागदपत्रे दिले तर हे हप्ता मिळणार आहे। म्हणजेच
येणारा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6वा हप्ता 3,000 रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा जमा होणार होता. PM किसानचा येणारा 19वा हप्ता 2,000 रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि एकंदरीत PM किसानचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 6वा हप्ता असे एकूण दोन्ही हप्ते 5,000 रुपये राज्यातील पात्र झालेल्या 90,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे पैसाच पैसा येणार आहे. परंतु हे येण्यासाठी तुम्हाला 2 कागदपत्रे आणि बँकेत जाऊन एक काम करावे लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर संपूर्ण परिस्थिती जर पाहिली तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम, आम्ही PM किसान योजनेचे KYC केलेले आहे, पण आम्ही नमो शेतकरीचे KYC केली नाही. मग आम्हाला शेतकऱ्यांसाठी वेगळी KYC करावी लागेल का? याचं उत्तर आहे, तुम्ही जर PM किसानची KYC केलेली असेल तर तुम्हाला जर PM किसानची KYC केली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी KYC करण्याची गरज नाही. कारण की PM किसानचे लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आलेले आहे. परंतु तुम्हाला अजून एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी करावे लागणार आहे. ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण सरकारला तुमच्याकडून ही 2 कागदपत्रे आत्ता घ्यायची आहेत. त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी KYC करायची गरज नाही. बरोबर तुमच्या आधार कार्डाला बँक खातं लिंक अगोदर होतं, परंतु आता जर इनॲक्टिव्ह दाखवत असेल याचं कारण तुमचं बँक अकाउंट बंद पडलेलं असेल, परंतु ते आधाराला बँक खातं लिंक असल्याशिवाय तुम्हाला नमो आणि PM किसानचं पैसे येत नसतात. त्यामुळे तुमचं जर आधार लिंक जर बंद झालेलं असेल तर लवकरात लवकर तुमचं ते खातं चालू करा. कारण आता नियम सर्व बदललेले आहेत. सरकारने योजनेचा लाभ सुरू राहण्यासाठी eKYC भरणेही अनिवार्य केले आहे. वास्तविक सरकारने PM किसान सन्मान योजनेअंतर्गत होत असलेल्या फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी हे बदल केले आहे. या योजनेत कुटुंबाचा एक सदस्य पती किंवा पत्नीचे पैसे घेऊ शकतात. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांजवळ राशन कार्ड आहे त्यांनी PM किसान सन्मान निधीचे अधिकृत संकेतस्थळावर www.pmkisan.government.in वर जाऊन आपली नोंदणी करू शकतात. या व्यतिरिक्त शेतीचा सातबारा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा क्रमांक असणे आवश्यक आहे. याबरोबरच संकेतस्थळावर राशन कार्ड क्रमांकासह मागितलेल्या कागदपत्राची सॉफ्ट कॉपी अपलोड करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नमो आणि PM किसान योजनेसाठी एवढे 2 कागदपत्रे लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही eKYC करणे व तुमचं आधार कार्ड लिंक असायला हवं. यासाठी मोबाईल पण लागणार आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.